मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींची भेट झाली आहे, मात्र या भेटीचा तिकडे हातकणंगलेमध्ये इफेक्ट झालेला आहे। नेमकं काय घडले बघूया एक रिपोर्ट। इकडे राजू शेट्टी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना भेटताच तिकडे इचलकरंजीमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधवांनी शेट्टींच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यानंतर लगेच ठाकरेंनी जाधवांची हकालपट्टीही करून टाकली। कोल्हापुरातले हातकणंगले लोकसभेचं समीकरणही यंदा रंजक बनत चाललं। माहितीनुसार लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी उद्धव ठाकरेंना भेटले होते। या भेटीवरून इचलकरंजीतले ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव नाराज झाले। राजू शेट्टी कोल्हापुरातून परतण्याआधीच त्यांनी शेट्टींविरोधात भूमिका घेतली, त्यावरून ठाकरेंनी जाधवांची हकालपट्टीही करून टाकली आहे। मुरलीधर जाधव हे स्वतः ठाकरे गटाकडून इचलकरंजी लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र काही दिवसांपासून त्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या। असं म्हणतात की एका जमिनीच्या वादातून त्यांची शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत जवळीकही वाढली होती। मात्र राजू शेट्टींच्या भेटीच्या निमित्तानं हा वाद चर्चेत आला। 2014ला शिवसेनेकडून मुरलीधर जाधव इचलकरंजी लोकसभेमध्ये लढले होते, मात्र या लढतीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं। राजू शेट्टीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत। वापर करून घेणार आणि सोडून देणार हीच भूमिका राजू शेट्टीची आहे। माझ्या नावाला जर काही लोकांचा विरोध असेल तर दुसऱ्या कोणत्याही शिवसैनिकाला उमेदवारी द्या, पण बाहेरच्या लोकांना कुणाला उमेदवारी देऊ नका, ही सगळ्या शिवसैनिकांची मागणी साहेब। आणि आमची हात जोडून आपल्याला विनंती आहे की आपण हे ऐकावं आणि राजू शेट्टी सारख्या माणसाला या ठिकाणी आपण स्थान देऊ नये, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला विनंती आहे। वेदगंगा नदीवर जे पाटगाव धरण आहे 2100 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा घाट अदानी उद्योग समूहानं घातलेला आहे। राज्य सरकारचा अभिप्राय न घेता थेट केंद्रातून मान्यता मिळाल्याची दिसून येते की सिंधुदुर्गमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गट हा प्रबळ आहे, त्यामुळे 100 भले 2 असं या मोठ्या शक्तीशी लढताना सगळ्यांचीच ताकद एकवटली पाहिजे, म्हणून मी उद्धवजींची भेट घेतलेली होती। मुरलीधर जाधव माझे मित्र आहेत, जुने मित्र आहेत, त्यांनी अशा पद्धतीची भूमिका का घेतली माहीत नाही। त्यामध्ये मी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणारच नाही। गेल्या वेळी हातकणंगलेतून शिवसेनेचे धैर्यशील माने खासदार झाले, ते सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत। धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींना पराभूत केलं होतं, मात्र शेट्टींच्या पराभवात वंचित आघाडीनं खेचलेली मतं महत्वाची ठरली होती। शिवसेनेच्या धैर्यशील मानेंविरोधात राजू शेट्टी 96,000 मतांनी पराभूत झाले। या ठिकाणी वंचितनं 1,23,000 मतं घेतली होती। कोल्हापूर आणि इचलकरंजीची जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला, मात्र काही दिवसांपूर्वी भाजपनंही या जागांसाठी आग्रह धरला होता। इचलकरंजीतून भाजपच्या अमल महाडिकांच्या पत्नी शौमिका महाडिक इच्छुक असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे राजू शेट्टींनी महाविकास आघाडी किंवा महायुतीत जाणार नसल्याचं सांगत स्वतंत्र लढण्याचं स्पष्ट केलंय। मात्र बदललेल्या समीकरणांमुळे महाविकास आघाडी हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा देईल अशी एक शक्यता आहे। साईनाथ जाधवसह भूषण पाटील, TV9 मराठी, इचलकरंजी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।